नमस्कार शेतकरी बंधूंनो. पावसाच्या दिवसामध्ये माशाचे प्रमाण अधिक वाढते आणि 2 दिवसापासून आमच्या इकडे पावसाची झड लागून आहे. रिमझिम रिमझिम पाऊस असल्यामुळे चिडचिड झालेली आहे. अशा वेळेस आपल्या घरामध्ये बैलगोठ्यामध्ये जास्ती माशा होतात आणि जनावरं शेपूट हळूहळू परेशान होतात. खाल्लेल्या जनावराला अंगी लागत नाही. त्यासाठी मी एक काल प्रयोग केला होता आणि तो प्रयोग खरंच गुणकारी आणि उपयुक्त आहे कमी खर्चात. तर तो मी काल केलेला प्रयोग आहे आणि आज तुम्हाला प्रत्यक्ष डेमो दाखवत आहे. तुम्हाला एक पण माशी आज इथे दिसणार नाही. तर मी काल काय केलं होतं, 15 लिटर पाणी उकळीलं, त्यामध्ये अर्धा किलो नमक आणि 20 कापराच्या वड्या त्यात टाकल्या होत्या. त्या पाण्याच्या मिश्रणानं मी माझा बैलगोठा फवारला होता. आज कंप्लीट 12 घंटे झालेत. त्या 12 घंट्यानंतर आज माझ्या बैलगोठ्यामध्ये तुम्हाला कुठेच एकही माशी दिसणार नाही. नाहीतर भिंतीवर त्याच्यावर बैल परेशान होत होते. तर तुम्ही पहा आता प्रत्यक्ष, आणि तुम्ही सुद्धा करू शकता. इतका सोपा आणि गुणकारी प्रयोग आहे. हा बघा, माझ्या भिंतीवर तुम्हाला कुठेच माशी दिसणार नाही. हे पहा, सगळा कोठा, बैलाच्या अंगावर सुद्धा एक सुद्धा माशी दिसणार नाही. बघा, नाही तर शांत बैल आरामात बसतात. नाही तर बैल असे खाली बसत नव्हते, का नव्हते. हे माझी बैल जोडी आहे, पहा. आणि हा प्रयोग तुम्ही करू शकता, कारण इतका गुणकारी आणि फायद्याचा आहे. कापूर आपल्याला कुठेही बी भेटतो आणि मीठ तर आपल्या घरी असतंच. पाणी उकळायचं, मीठ आणि कापूर टाकून. एका 15 लिटर पाण्यासाठी तुम्हाला अर्धा किलो मीठ आणि 20 कापराच्या वड्या त्यामध्ये टाकायच्या. उकळल्यानंतर पाणी थंड होऊन द्यायचं आणि ते फवाऱ्यात भरून आपला पूर्ण बैलगोठा फवारायचा. त्याने कुठलाही इफेक्ट होत नाही, काय नाही. माशी म्हणजे माशीच राहत नाही. आता तुम्हाला पाहिजे असेल तर बघा, इथं किती अशा शेणाच्या ठिकाणी माशा असतात. हे शेणाचे याचं तुम्हाला एक सुद्धा माशी दिसणार नाही, पहा. नाही तर हे शेणाचा पोह पडला तर अशा माशाच म्हणजे माशाच असायच्या. पण आज प्रत्यक्ष मी तो अनुभव घेतलाय. तुम्ही पण करू शकता. बैलाला अंगी लागतं आणि गोठा फवारायला काय लागत नाही. तुम्हाला सोपा खर्च आहे. आज नाहीतर आमच्या बैलावर खूप माशा राहायच्या, बैल परेशान व्हायचे. एक सुद्धा माशी राहिलेली नाही. तुम्ही पहा, दोन्ही बैल पहा. नाही तर मासे म्हणजे त्यांच्या अंगावर इतक्या माशा दिसायच्या ना. आज प्रत्यक्ष गोठा बघा, हे बघा, तुम्हाला एक सुद्धा माशी कुठे दिसणार नाही बैलाच्या अंगावर. एवढा गुणकारी आहे. मी केलाय स्वतः, तुम्ही करू शकता शेतकरी बंधूंनो. फायद्याचा आहे. आपला गोठा स्वच्छ ठेवा. नाही बघा, तुम्हाला कुठेच दिसणार नाही. कापूर आणि मिठाच्या पाण्याने फवारणी केल्यामुळे हा एवढा फायदा झालेला आहे. कुत्रे पण आरामात झोपतात बघा. कुत्र्याच्या अंगावर सुद्धा एक सुद्धा माशी नाही तुम्हाला दिसली का? पूर्ण माश्या गेलेल्या आहेत. हे बघा, नाही तर बैल परेशान व्हायचे, पहा. तर तुम्ही करू शकता मित्रांनो. व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या शेतकरी मित्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.